आली भाग्यलक्ष्मी. तू असं काहीच करणार नाहीयेस. हा चित्रा प्लीज बघ बघ मला समजून घे. इथे माझ्या प्रेमाची काही किंमत नाहीये. कोणीच समजून घेत नाही. चित्रा मी काय करू म्हणजे तू खाली उतरशील? मला काही नकोय. तू फक्त हो म्हण. मला तुझा निर्णय हवाय संजय. प्लीज जरा मला विचार करायला वेळ दे प्लीज. सांग तुझा निर्णय काय आहे तो. तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? संजय बोल रे. संजय होकार दे तिला. मी पाया पडते तुझ्या. चित्रा आपण सगळं शांतपणे बोलू. काशी अगं तू तरी. एक मिनिट. कोणी काशीवर बळजबरी करायची नाहीये. तिला या सगळ्यात मध्ये ओढू नका. ठीक आहे. मग मी ही मागे हटणार नाही. यापुढे माझ्या आठवणी फक्त तुझ्या सोबत असतील. गुरव काय झालं काय? एवढ्या तातडीने कशाला बोलवलं मला? हातातली सगळी कामं सोडून आलोय. थोडं जोखमीचं आहे पण काळी कोयनेसाठी मला कोणतीही जीवाची जोखीम सुद्धा स्वीकारायला हवी. काय करायचंय काय? साळवी माझं भाऊंशी बोलणं झालं. जंत्रेला पटवलं पाहिजे. म्हणजे साळवी कोयनेची केस नोंदवली जाणार आहे नक्की. पण ती नोंदवतानाच वेगळ्या पद्धतीने नोंदवली जायला हवी. पण त्याला जंत्रे तयार होतील का? साळवी मी असं ऐकलंय जंत्रे पैसे घेतात. आणि म्हणजे जंत्रे मोठ्या मोठ्या माणसांची कामं करतात. हा पण लहान माणसं म्हणजे त्यांनी काही जास्त पैसे मागितले तर मी आणायचे कुठून? गुरव तुम्ही काळजी करू नका. मी पाहतो माझ्याकडून कशी मदत होते ती. बस खूप झालं. आता मला नाही सहन होत. नको नको काय अगं ताण सांगणार रे. चित्रे माझा ऐक. चित्रे. संजय मला माफ कर. थांब चित्रा. मी तयार आहे लग्न करायला. तू प्लीज खाली उतर. खाली उतर प्लीज. काय झालं? तुम्ही इतके शांत का आहात? बोला ना काहीतरी. काय बोलू काशी मी? काहीच बोलायच्या लायकीचं राहिलो नाहीये मी. तुझ्याकडे मान वर करून पण बघण्याची हिंमत होत नाहीये माझी. हो असं काय बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? का एवढा त्रास करून घेताय? बघा असं का विचित्र वागताय तुम्ही? बघा मला खूप विचित्र वाटतंय. काशी तू तिथे होतीस आणि नजरेने मला धीर दिलास म्हणून मी तो निर्णय घेऊ शकलो आज. अहो बायकोचं कर्तव्य असतं हे. नवऱ्याच्या निर्णयात त्याला साथ देणं. एखादा निर्णय घेताना जर त्याचे पाय लटपटत असतील तर त्याला आधार देणं. आई तुझं दर्शन झालं. खूप बरं वाटलं. मी तर यांच्या आयुष्यातून या गावातून कायमची निघून गेले होते. माझं नाईलाज होतं म्हणून मला परत यावं लागलं ग. मला वाटलं होतं की हे चित्राबरोबर लग्न करतील, सुखी संसार करतील. मग मी यांच्या आयुष्यात अडचण बनून का राहू? आई यांच्या सुखासाठी मी तुझ्याकडे याचनाही केली होती ग. पण जेव्हा मी सूर्या भाऊजींचं फोनवरून बोलणं ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या मागची संकट कधीच संपणार नाहीयेत. मला सांगाय त्यांच्या जीवाला धोका असताना आणि ते मी माझ्या डोळ्यातून पाहिलं असताना मी शांत कशी राहू? मला मार्ग दाखव आई. मला मार्ग दाखव. आली भाग्यलक्ष्मी.